नेमकी काय सांगाल? आज दिनांक 15/11/2024 रोजी माननीय जिल्हा प्रमुख आदरणीय SP साहेब यांच्या आदेशाने 10 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत नाकाबंदी लावण्यात आलेली होती. सदरची नाकाबंदी बोदोड येथे चालू होती. सदरच्या नाकाबंदीत पोलीस स्टेशनचा स्टाफ व सोबत रेल्वे सुरक्षा बलाचे जवान असे म्हणून नाकाबंदी चालू होती. त्या दरम्यान आम्ही एक वाहन चेक केलं. त्या वाहनाची झडती घेतली असता पैसे आढळून आले. त्याच्यानंतर आम्ही पंच आणि FSTचे श्री वंजारी साहेब आम्ही सर्व मिळून त्यांना गाडी व ते लोक जे पोलीस स्टेशनला सोबत घेऊन आलो. सोबत आल्यानंतर ऑन कॅमेरा पूर्ण कॅश पंचांसमक्ष मोजून त्याचा सविस्तर पंचनामा केला आणि ती कॅश आम्ही जप्त करून पुढील कारवाईसाठी निवडणूक विभागाचे जे वंजारी साहेब यांच्याकडे ती कॅश सुपूर्द करीत आहे. सदरची रक्कम ही 17,24,800 रुपये इतकी रक्कम आहे. सर, एवढी रक्कम नेमकी कशासाठी आणि कोण घेऊन जात होतं, काय माहिती आहे का या संदर्भात? सदरची रक्कम जी प्रकाश समाधान पाटील तसेच अकबर पठाण, नवाब अकबर पठाण पिंपळावर राहणार, त्यांनी सांगितलं का आम्ही शेतकरी आहे आणि सदरची रक्कम ही 4-5 जणांची होती. आम्ही ती गुजरातवरून घेऊन येत होतो व्यापाऱ्याकडनं. जी मिल असते तिथं माल देतात हे कापूस, तिथून ही रक्कम घेऊन येत होते. बाबा त्यांनी असं सांगितलं आहे आम्हाला. संबंधित आता ज्यांच्यावर काय कारवाई होणार आहे किंवा आपल्याकडनं काय आता तपास सुरू? सदरची कॅश आम्ही जप्त करून निवडणूक अधिकाऱ्याकडे सुपूर्द केलेली आहे आणि ते पुढील कारवाई करतील त्यांच्या.